13 मे 2025 रोजी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकास आणि जनहितासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। रस्त्यावर राहणाऱ्या आणि भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरतं पथक योजना लागू केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 29 महापालिका क्षेत्रात 31 मोबाईल व्हॅन्स कार्यरत होतील। यासाठी अंदाजे 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होम स्वीट होम योजनेतील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजांवरील मुद्रांक शुल्क कमी करून फक्त 1000 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बांधकाम क्षेत्रात नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू धोरणास मान्यता देण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती अथवा संस्थांना एम सँड उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी सवलती दिल्या जातील। तसंच एम सँड तयार करणाऱ्या युनिट्सला प्रति टन 200 रुपयांची सवलत मिळणार आहे, ज्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण होईल। राज्य सरकारने वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकारत 80 कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील शासकीय आयटीआय संस्थांचं सार्वजनिक खासगी भागीदारीतून आधुनिकीकरण करण्यात येणार असून यामुळे या संस्थांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करता येईल। या उपक्रमामुळे उद्योग आणि आयटीआय यांच्यात समन्वय साधून रोजगार क्षमता वाढवणं आणि प्रॅक्टिकल आणि अप्लाइड लर्निंगला चालना देणं शक्य होणार आहे। याशिवाय राष्ट्रीय न्याय वैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रांसाठी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील चिंचोली गावात 20.33 हेक्टर आरक्षित जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्व बारीक सारीक समस्यांचा विचार करते आपले भाजप महायुती सरकार। म्हणूनच दिवसेंदिवस महाराष्ट्र होतोय आणखी दमदार।